आणि उगा गप्पा ठोकायचे इकडे. मराठ्यांचे 150 होते का, झाले 204. झोपला का बेट्या? म्हणजे हे 204 झाले म्हणजे तुम्हाला आनंद झाला समजा. अरे मग शेवटी मला स्वाभिमान आहे ना. असं कसं? मला माझ्या जातीचा, माझ्या धर्माचा मला गर्व आहे, स्वाभिमान आहे. का नसला पाहिजे? का नसला पाहिजे? गेली 14 महिने ज्या सत्तेविरोधात, ज्या मुख्यमंत्र्यांचं, ज्या उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात तुमची वक्तव्य होती, त्याच उपमुख्यमंत्र्याला, मुख्यमंत्र्याला जनतेनं निवडून दिले आणि तुम्ही एकीकडे म्हणताय की मराठा समाजाने निवडून दिलं त्यांना. म्हणा त्या आमदाराला मराठ्याने मतदान नाही केलं. म्हणा बरं, म्हणा. मराठ्याशिवाय तर पानं चालू शकत नाही म्हणतोय म्हणजे काय? आणि मी मैदानात नव्हतो. हो, म्हणून असं टळटळा बोलतोय. असं दुसऱ्याच्या गाडी खाली नळा असल्यासारखं वागत नाही मी. आपलं काम कसं आहे, जे बोलतो ते करत असतो आपण. मैदानात नाही असं ह्या बाकीच्यांसारखं हे नाही चॅनलवर इकडे तिकडे जाऊन बसतात. म्हणजे कुत्र्याचं कातड पांघरीत येत, त्यांना वाटतं वागत झालो आम्ही. अरे निवडून कोण कोणामुळे आलेत, काय झालेत, कोण लढत, तू कोणासाठी लढला, ते काय? तुम्ही मैदानात नव्हते म्हणून महायुती आली निवडून. मी माझा समाज बंधनमुक्त केला होता. आम्हाला समीकरण पाहिजे होतं, आम्हीच जाणार होतो मैदानात. आम्हीच मैदानात जाणार होतो. आमचं समीकरण हुकलं. आणि मैदानात जाऊन काय करायचं? एका जातीवर जात संकटात आणायची, गोरगरीब सगळे पाडायचे, समाज अडचणीत आणून सोडायचा. आणि परत मी समाजाला मायबाप म्हणतो. कोणचा मुलगा आहे मग मी असा मूर्खासारखा? समाज संकटात सोडून द्यायचं आणि बाजू सरकवतो एका जातीवरती. मराठा बंधनमुक्त केला. तुम्हाला जे चांगलं वाटेल ती करा. तुमच्या अडचणीत येणाऱ्याला, तुमच्या मागण्या मान्य करणाऱ्याला, मानणाऱ्याला द्या, हे शब्द आहेत माझे. मराठा बंधनमुक्त केला. मी मुलगा म्हणून कोणा दावणीला बांधला का? समाज एवढा मोठा नाही बांधला. मुक्त सोडलाय, आजाद करून ठेवला समाज. राजकारण्यांच्या दहशतीपासून मुक्त केलाय. एकजूट होत नव्हता, एकजूट केलाय. कधी आरक्षण मिळणार नव्हतं, ते आरक्षण मिळालं. राहिलेलं मिळून घ्यायचंय. म्हणजे ही मराठ्यांची ताकद, ही मराठ्यांची ताकद आहे. ही मला वायाला नव्हती घालायची. मी काय सांगतोय नीट समजून घ्या. एबीपी माझाला मी प्रामाणिक सांगतो, मला ही संपू द्यायची नव्हती. आणि एका जातीवर उभा करून माझी जात पूर्ण संपली असती. मी ती कशी संपवली? म्हणून मी समाज बंधनमुक्त केला. आणि समाजाला जे करायचं ते तुम्ही करा. तुम्हाला ज्याला निवडून आणा त्याला आणा, ज्याला पाडायचं त्याला पाडा. समाज बंधनमुक्त गेला. आणि मग आता काय? आम्हाला काय कोणाचं सरकार आलं तर आम्हाला काय सोर सुतक आहे? आम्हाला काय सुतक पण काय सुख दुःख आहे? आम्हाला काय घेणं? सरकारपेक्षा मराठा मोठा आहे. आता आमच्याशी बेमानी करायची नाही सरकारने, अजिबात. आमच्या